निवडणुका बिनविरोध करून उमेदवारांना नाकारण्याचा घटनात्मक हक्क डावलला. तरतुदीत बदलाची मागणी. सांगलीतील नारायण मराठे यांचा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा. नोटाच्या तरतुदीतही दुरुस्तीची मागणी. बिनविरोध निवडणुकीमुळे मतदारांचा सर्वच उमेदवारांना नाकारण्याचा मतदानाचा घटनात्मक हक्क हिरावून घेतला जातो आहे. राज्य निवडणूक आयोगाने 2018मध्ये हा आदेश जारी केला असून त्यामध्ये दुरुस्तीची मागणी सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि निवडणूक प्रक्रियेचे अभ्यासक प्राध्यापक नारायण मराठे यांनी आयोगाकडे केली आहे. प्राध्यापक मराठे यांनी सन 2018 पासून या संदर्भात निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. यावर्षीही नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाला फेरविचारासाठी स्मरणपत्र पाठवले आहे. यंदा महाराष्ट्रभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडीचा मुद्दा चर्चेत आला. सोलापूर जिल्ह्यात अनगर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक बिनविरोध झाली, पण त्यावरूनही बरेच वादंग झाले. त्याच धर्तीवर सांगलीतील प्राध्यापक मराठे यांनीही बिनविरोध प्रक्रियेच्या फेरविचाराची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की आदेशात नमूद केल्याप्रमाणे नोटाला काल्पनिक उमेदवाराचा दर्जा दिल्यानंतर बिनविरोध निवडणूक ही संकल्पनाच अस्तित्वात राहत नाही, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलंय. निवडणूक अधिसूचना जारी होता क्षणी नोटा हा काल्पनिक उमेदवार म्हणून अस्तित्वात येतो. किमान एका उमेदवाराचा अर्ज वैध ठरताच आपोआप 2 उमेदवार अस्तित्वात येतात. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध जाहीर न करता नोटा आणि प्रत्यक्ष उमेदवार यांच्यात लढत व्हायला हवी. त्याप्रमाणे सुधारणा केल्यास बिनविरोध निवडणुकीचा विषय शिल्लक राहणार नाही. मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा हक्क बजावता येईल. निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी हे एक ऐतिहासिक आणि संपूर्ण देशासाठी पथदर्शी पाऊल ठरेल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.